कोल्हापूर वन्यजीव विभागांतर्गत 12 आणि 13 मे रोजी बुद्ध पौर्णिमे दिवशी प्राणी गणना करण्यात येणार आहे। ही प्राणी गणना राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य येथील जंगलातील विविध ठिकाणी होणार आहे। कोल्हापूर वन्यजीव विभागातील राधानगरी सागरेश्वर अभयारण्यामध्ये एकूण 32 मचाण उपलब्ध असून प्राणी गणनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर वन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन प्राणी गणनेकरता अर्ज करावेत आणि 5 मे अखेर आवश्यक कागदपत्रांसह PDF स्वरूपात पाठवावा, असं आवाहन विभागीय वन अधिकारी S पवार यांनी केलं आहे। कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमे दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्यामध्ये प्राणी गणना केली जाते। प्राणी गणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसंच प्राण्यांचं दर्शन, आवाज, वनसंपदा आणि जैवविविधतेचा अनुभव मिळतो। यातून जनसामान्यांना वन्यप्राणी आणि जंगलामध्ये वन विभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकवण्यासाठी वन विभागाकडून करण्यात येणारी प्रयत्नांची जवळून माहिती होते। ईमेल सोडून इतर कोणत्याही स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। मचाण मर्यादित असल्यानं प्रथम ईमेल पाठवणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे। प्राणी गणनेकरता सहभागी होण्यासाठी अर्जदारास रक्कम 1000 रुपये भरणं आवश्यक आहे। फी आपलं नामांकन अर्ज मंजूर झाल्यानंतर भरावी लागेल। अर्ज भरण्याबाबत शंका असल्यास कोल्हापुरातील विभागीय वन अधिकारी यांच्या विचारेमाळ सदर बाजार येथील कार्यालयाकडे पाठवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे।